मारायचं जरी ठरवलं तर छातीवरती मारा, गोळी घ्यायला तयार आहे मी लोकांसाठी. का तयार आहे? कारण आम्ही ते भोगलंय, आम्ही ते बघतोय, कित्येक वर्षापासून बघतोय परभणी जिल्ह्यामध्ये. अत्याचार करणाऱ्यापेक्षा अत्याचार सहन करणारा मोठा गुन्हेगार असतोय आणि तुम्ही ते सहन करताय. अरे तुमच्या गल्लीमध्ये जर खड्डा आहे, तुमच्या घरासमोर जर नाली निघत नाहीये तर नगर परिषद ब्लॉक करा, नाही तर उचला ते गटारातलं पाणी, उचला नगर परिषदच्या दरवाजासमोर नेऊन टाका. का भ्यायचं? कोणाच्या बापाला भ्यायचं? आपण टॅक्स भरतोय, टॅक्स फुकटचा पैसा नाही येतो, कष्टाने कमवतो. 8-9 घंटे तिथं हमाली करावी लागते, तेव्हा तो पैसा आपण भरतोय ना. मग कोणाच्या बापाला घाबरायचं नाही. आणि तुम्हाला सांगतो मी, हे जे तुम्ही मेसेज करून धमकवण्याचा प्रयत्न करताय ना, मी चांगल्या नोकरीवरती चांगलं आयुष्य जगू शकतो, चांगली नोकरी आहे मला, परंतु हे याच्यासाठी नाही आलोय मी, हे कोणाच्या भीतीपोटी जाणार पण नाही मी. आणि जर मला खरंच नगरसेवक आणि नगराध्यक्ष व्हायची इच्छा असते ना, तुमच्यासारखी अशी कोणाचे चाटून मी पण झालो असतो, मलाही तिकीट भेटलं असतं. परंतु नाही, हा लढा परिवर्तनाचा आहे. जे काही होईल आम्ही स्वतः उभं करू, स्वतः बनू, स्वतःच्या जीवावरती बनू आणि जनतेसाठी करू. हे लक्षात राहू द्या. इथं ना जात, ना धर्म, ना पंथ, इथे फक्त आणि फक्त विकासावर आम्ही बोलणार. तुम्हाला जे थांबवायचं ते थांबवून दाखवा मला.